गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. तर आजची सुरुवात आहे कोमट पाण्यापासून. ब्रश केला आणि आज विचारच केला की आजच्यापासून कोमट पाणी प्यायला चालू करायचं, कारण की आज 1-1.5 महिना झालं की मी कोमट पाणी बंद केलं होतं प्यायचं आणि आधीमध्ये पेत होते, पण आत्ता बंदच केलं. तर त्याच्यामुळे आजच्यापासून घ्यायला चालू केले. तर इथं बसून जरा शांतपणे सिप सिप करून मी कोमट पाणी पिऊन घेतलं, लिंबू आणि कोमट पाणी. तर नंतर आता म्हणलं हॉलची अगोदर सकाळी झाडझुडप करावी, कारण की मग नंतर एकदा आंघोळ केली की बाकीचे डबे वगैरे बनवायचे असतात. मग इथं हॉलचं सोफावर वगैरे हे कवर टाकून घेतले आणि हॉल वगैरे झाडून घेतला. तर टाईम तुम्हाला दाखवला नाही, 6 वाजलेले आहेत आणि आता 6 ते 9 माझं रुटीन तुम्हाला दाखवणार आहे मी. तर आता मी हॉल ते क्लिनिंग करून घेतला, म्हणजे झाडून वगैरे घेतलं. मुलंही अजून काय उठलेली नाही तिथं. मग पोर्च वगैरे झाडून पण आले, हॉल झाडून घेतला आणि तुम्हाला मी म्हणजे कसं वगैरे काय तुम्हाला डेली ब्लॉगमध्ये तर हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक, शेअर, नक्की सबस्क्राईब करा. तर माझं इथं चालू होतं, फास्ट व्हिडिओ लावला होता. तर त्याच्यामुळे, कारण की मोठा ब्लॉग होत होता, त्याच्यामुळे मी फास्ट व्हिडिओ लावला. आणि आता आंघोळ वगैरे करून नंतर मुलांची टिफिनची पण तयारी करायची असते, कारण की त्यांच्या 8 वाजता बस वगैरे येते त्यांना स्कूलसाठी. तोपर्यंत त्यांना उठवायचं, टिफिन त्यांचे बनवायचे, हे सगळं असते. आणि आता आंघोळ वगैरे करून घेणार होती. मग म्हणलं अगोदर झाडून घ्यावे. आणि हे बाहेरचं आमचं 6चं वातावरण तुम्ही पाहू शकता. तर सुंदर अशी सकाळ. तर मी तर आवाज बंद केलेला आहे, चिमण्यांचा किलकिलाट खूप असतो झाडावर. तर असं असते सकाळचं वातावरण. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. तरी मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि किचनमध्ये जास्त तर सासूबाईंनी कणिक तिंबलेली होती. मग तिथून भाज्यांची तयारी चालू केली मी. त्यांना आज मी बटाट्याची सुक्की भाजी देणार होती, पण आमच्यासाठी पण कारल्याची भाजी किंवा दोडक्याची रस्सा भाजी करणार होती, त्याच्यामुळे पण ती तयारी होती. मग सगळंच आपण पटपट करायला घेतलं की होऊन जातात पटपट भाज्या. त्याच्यामुळे मी आता हे भाज्यांचीच अगोदर मुलांच्या टिफिनची भाजी बनवणार आणि मग बाकीच्या भाज्या बनवणार, कारण की त्यांचे टिफिन वगैरे पॅक करून ठेवले की मग बाकीचं काही टेन्शन नसते. मग त्यांना उठवायचं वगैरे, त्यांचं आंघोळीचं हे बघावं लागतं. तर इथं मग आता मी बटाटे वगैरे, कारलं हे चिरून घेतलं, किंवा खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर पण एकदमच वाटण बनवून घेतलं, कारण की पटपट आपल्याला भाज्या बनवता येतात. मग त्याच्यामुळे अगोदर वाटण बनवून तयार असलं की मग मी वाटण वगैरे कूट हे एकदमच आठवड्याचं बनवून घेते. नंतर मग आपल्याला पटपट भाज्या बनवायला सोप्या पडतात. आणि सकाळची घाई गडबडमध्ये हे सगळं आपण करून ठेवणे गरजेचं आहे आपल्यासाठी, कारण की मग ते सगळं त्याचं मसाला वगैरे बनवस्तोर, कांदाकुटा हे सगळं करोस्तोर ते त्याच्यात भरपूर टाईम जातो. त्याच्यामुळे मग इथं मी तेल वगैरे हे टाकून, खोबरं आले थोडं पेस्ट वगैरे टाकून, कांदा वगैरे भाजून बटाटे टाकले आहे. तर आता हे फक्त तेलातच आपण वापरून घ्यायचं. खूप छान भाजी होते आणि मोठं कूट टाकायचं, तर खूप छान भाजी लागते. तुम्ही एकदा ट्राय करून नक्कीच बघा. तर इकडं मग दुसऱ्या गॅसवर भाजी ठेवली आणि पटकन आता दोडक्याची रस्सा भाजी पण करून घेणार आहे. तर शेंगदाण्याचं कूट, तुम्हाला म्हणलं सोलापूर साईड शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं, लसूण, कोथिंबीर ह्याची पेस्ट बनवली जाते. तर ह्याच्यात मी आता सारण भरून घेणार आहे त्याच्यात. तर इथं मी तुम्हाला सांगू का, शेंगदाण्याचं कूट, खोबरं, मसाला, हळद हे सगळं त्याच्यात टाकून घेतलेलं आहे, मीठ वगैरे. आणि हे आपण त्याच्यात मिसळून ठेवायचं, म्हणजे छान चव लागते. तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी गरम करून कधी पण भाज्यांना घ्यायचं, खूप छान भाज्या लागतात आणि टेस्ट पण वेगळीच येते. म्हणून मग गार पाण्यात कधी भाज्या बनवायच्या नाहीत, गरम पाणी करून घ्यायचं. तर इथं तेल ओतून घेतलं, जिरी, मोहरी आणि काळं तिखट तेलात टाकून हे परतून घ्यायचं. आणि थोडा जे खोबरं असते ते 1 चमचा तेलात पण टाकून घ्यायचं आहे. मग ते टाकून घेऊन परतायचं, व्यवस्थित परतलं आहे. बाहेरची तर बाकीचे कामं म्हणजे झाडून वगैरे ते काढून झालेलं आहे, पण रांगोळ वगैरे ते देवपूजा केल्यानंतरच मी रांगोळ काढते, कारण की टिफिन अगोदर बनवणं महत्त्वाचं आहे. कारण की मुलं टिफिनला मग उशीर झाला
आणि मग व्हॅन थांबत नाही आहे, मग मुलं घरी राहतात, आपण उशीर केला तर व्हॅन पटकनी निघून जाते. मग कधी कधी सोडायला जाण्यापेक्षा त्यांचं टायमावर करून दिलं आणि बाकीचे कामं नंतर केली तरीही चालतात. मग मी अगोदर देवपूजा करून घेते, पण आज देवपूजा पण केलेली नाही कारण की बाकीचं चालू होतं काम आणि त्याच्यात आज खोबऱ्याचं हे वाटण केलं नव्हतं, त्याच्यातच माझा टाईम गेला. मग मी म्हटलं अगोदर हे सगळं भाज्या वगैरे बनवून घ्यावं होत्या आणि नंतर देवपूजा वगैरे करावी, ते म्हणून ते महागच ठेवलं होतं. तर इथं मी दोडक्याची पण रस्सा भाजी बनवली आहे आणि मग आता मला कारल्याची पण भाजी बनवायची होती कारण की आपल्या झाडालाच म्हणजे छोटं झाड आले कारल्याचं, त्यालाच कारली 2-4 लागली होती. मग ते एवढं आपण बाजारात आणून आठ्ठासानं करून खातो, मग आहेत तर ते पिकून वगैरे वाया जाण्यापेक्षा मग आणली होती आणि घरात पण ठेवल्यानंतर ती पिकतातच. मग त्याच्यामुळे मग बनवून घ्यायची म्हणून मग मी ते पण कारल्याची भाजी पण बनवणार होती. तर पलीकडल्या गॅसवर म्हणजे बटाटा तर मुलाचं झालं होतं, मग तिकडं भाजी ठेवली आणि इकडं कारल्याला फोडणी द्यावं म्हणून मग बटाटा वगैरे त्याच कढईतलं काढलं होतं कारण की ते घाण दुसरं घाण मग जास्तच राडा उठतं. मग त्याच्यातलं काढून मी दुसऱ्या भांड्यात ठेवलं आणि ह्याच्यातच फोडणी द्यायची म्हणून कारल्याला त्याच्यातच मी कढईतच फोडणी दिली. तर ह्याच्यात असंच तेल वगैरे ओतून जिरी मोहरी टाकून खोबऱ्याचं हे टाकून फक्त मिठाचंच बनवायचं, तिखट आपण अजिबात टाकायचं नाही. नुसता घरकुल मसाला 1 चमचा छोटा टाकायचा आणि हळद वगैरे टाकायची. मस्त असं कारलं होतं. तर मग मुलांचं इथं एकच भाजी मुलं नेतात कारण की इतकं ते खात नाहीत, अजून लहान आहेत मुलं. तर मग त्यांना एक भाजी बास होती, त्याच्यातलीच महागारी आणतात ते. आणि भाजी पण खूप तिखट नसते, उगं नॉर्मल अशी त्यांना द्यावी लागते. मग ह्यांचे टिफिन वगैरे इथं बॉटल वगैरे मी भरून घेतल्या. मग त्यांचं टिफिन बॉटल भरून ठेवलं की मग त्यांना दूध वगैरे थंड करायसाठी ठेवावं लागतं. इथं आपण पाहू शकताय कारल्याची सुकी भाजी, परत दोडक्याची पातळ रस्सा वगैरे बनवून झालेला आहे. मग आता म्हणलं देवपूजा पटकनी करून घ्यावं. ते एकदा किचनमध्ये म्हणलं देव पण पटकनी पोजून वगैरे घ्यावं, तर म्हणून देवांपाशीच बसले. अजून टाईम होता. मुलांना उठवून मुलांचं बाकीचे आवरावर करायला सांगितली होती, आंघोळी वगैरे घालायची होती. मग आंघोळ घालून त्यांना कपडे घालून तेल पावडर सगळं करावं लागतं मुलांचं. अजून त्यांना तेवढं येत नाही, आंघोळ पण करत नाहीत ते स्वतः. आणि मग त्यांचे बोट वगैरे घालायचं हे करायचं. तर देवांचं पण पटपट इथं करून मी घेतलं. म्हणजे तुम्हाला पटपट दाखवले तसं देवांचं पण पटपट करता येत नसतं. तर फास्ट ब्लॉग मी तुम्हाला लावलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फास्ट वाटत असेल. मग देवपूजा करून घेतली आणि मग त्या मुलांचंच बाकीचं करायचं. तर मग इथं कपडे वगैरे भांडीच तेवढी माझी राहिलेली होती, बाकीची कामं सर्व झाली होती. आणि देवांना पण तुम्ही काही का म्हणेना पण देवपूजा करायला ही टाईम लागतोच. आपण पटपट एक सवय तसं म्हणता येणार, कारण की त्यांना आंघोळ घालायची, पुसायचं, मांडायचं, गंध लावायचा वगैरे आणि मग कलश घासायचा. माझा कलश दररोज मी घासते आणि दररोज भरते. तर श्रीयंत्र पण आहे, श्रीयंत्र पण तुम्हाला दाखवेन. तर मी कुंकुमार्चन हे वगैरे करते. वैभव लक्ष्मीचे पण मी शुक्रवार आत्ताच उजवले आहेत. मार्गेश्वरमध्ये मी धरले होते शुक्रवार आणि कंप्लीट 21 शुक्रवार केले. तर उद्यापन पण केलं, पण मी काय तेव्हा ब्लॉग बनवत नव्हते म्हणून काय व्हिडिओ वगैरे, पण फोटो काढलेला आहेत, तुम्हाला ते पण कधीतरी दाखवेन. तर उद्यापन ही छान पद्धतीने झालं माझं. तर आता मग इथं किचन क्लिनिंग, तर इथं आता मग गॅस वगैरे धुवून घेतला, पुसून घेतला आणि किचनवरचं पण सगळं आवरलं आहे. फक्त आता दूध म्हणजे दूधवाला काका आल्यानंतर दूध घेतल्यानंतरच दूध तापवायचं राहिलं होतं, बाकीची कामं कंप्लीट झाली होती माझी. तर आता 8:30 वाजले असतील माझी. तर आता कपड्याची मशीन आणि भांडी तेवढी राहिली होती. सासूबाईंनी चपात्या आणि कणिक म्हणजे मळून चपात्या झाल्या होत्या, चपात्या पण केल्या होत्या. तर मुलं वगैरे गेली, मिस्टर मुलांना सोडायला गेले आणि आता मग पूर्ण घराला एकदा झाडू मारायचा, म्हणजे झाडून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं. तर मग काल पुसलं होतं, त्याच्यामुळं अजून घर तर म्हणजे दररोज एवढं नसतात, कारण की मुलं घरी असलं की मग दररोज घर पुसावं लागतं.
पण मग आज नाही आहे तेवढं घाण, त्याच्यामुळं आज काय पुसणार नाही आहे. मग फक्त आता सगळ्या पूर्ण घराला झाडून घ्यायचं, झाडू मारायचा आणि मशीनला कपडे लावून भांडी घासायची, एवढंच राहिलेलं आहे. तर मी इथं आता झाडू पण मारून घेते, झाडायला लागले आहे. मग सासूबाईंनी तोपर्यंत कळशी आणलेले आहे, कारण की कळशी कशासाठी, तर देवपूजासाठी आम्ही वेगळी कळशी ठेवतो भरून, म्हणजे सकाळच्याला उठलं की ते एक हे राहत नाही की पाणी पाणी देवांना, कारण की आता